सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीद ही लेखमाला, जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की शिवबाने राजगड घेतला. आता त्याच्या पुढे बघूया. शिवा काशीदचे डोळे आणि कान नेहमी स्वराज्याच्या बातम्यांकडे लागलेले असायचे आणि आज त्याला ती आनंद वार्ता कळली. फिरंगोजी नरसाळा चाकणचा किल्लेदार. राजांनी त्याची भेट घेऊन आपल्या स्वराज्याचा बेत सांगितल्यावर त्यांनी लगेच किल्ला राजांच्या सुपूर्द केला आणि तो स्वतः फौजेसह स्वराज्यात सामील झाला. याचबरोबर बारामती, इंदापूरच्या गढ्याही राजांच्याकडे आल्या. आता शिवबा खरोखरच राजे झाले. त्यांच्याकडे आता मोठी फौज, गड किल्ले आले. हे सर्व ऐकून शिवा काशीदने राजांच्याकडे जाऊन शिलेदार होण्याचे ठरवलं. ही आनंद वार्ता सांगण्यासाठी तो घाईने घरी आला, तर घरी देखील त्यांची दुसरी आनंद वार्ता वाट बघत होती. शिवा अचानक घरी आलेला पाहून त्याची बायको पारू हिने आश्चर्याने विचारलं, तुम्ही असे अचानक कसे आलात? तुम्हाला लगेच बातमी कळली? पण एवढी घाई कशाला? रात्री सांगणारच होते ना. अगं, मला नाही धीर धरवला. त्यात एवढं काय कौतुक? सगळेच बाप होतात की. म्हणजे? क्षणभर शिवा हडबडलाच. आपण काय सांगायला आलो होतो आणि ही काहीतरी वेगळंच सांगतीये त्याच्या लक्षात यायला थोडा वेळ लागला. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. म्हणाला, अगं पारू, आजचा दिवस फार भाग्यवंत आहे. आई भवानीने जणू प्रसाद दिला. तो म्हणाला, आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव यशवंत आणि मुलगी झाली तर तिचं नाव यशवदा ठेवायचं. तो म्हणाला, तू मागे म्हणाली होतीस ना आऊसाहेबांना भेटायचं आहे? होय, तर चल, मी नेतो तुला. कधी? आधी मी जाऊन येतो. ठीक आहे, म्हणून पारू शिवाच्या जाण्याच्या तयारीला लागली. आऊसाहेब आणि शिवबा राजांचा मुक्काम कधी खोबरखेड्यात, कधी पुण्यात, तर कधी राजगडावर असायचा. सध्या ते पुण्यात होते. शिवा काशीद मजल दरमजल करीत पुण्याला पोचला. त्याचे चौफेर लक्ष तिकडे फिरवलं. कसब्यात आता मोठमोठी घरं, वाडी, इमारती उभ्या राहिल्या होत्या. हिरवीगार शेतं पिकांनी डोलत होती. शेतकरी शेतात राबत होते. लाल दगडात बांधलेला भव्य लाल महाल उठून दिसत होता. लाल महालाच्या चौतर्फा सैनिकांचा पहारा होता. मधून मधून गस्ती पथकही होतं. पूर्वीच्या आणि आताच्या पुण्यात बराच फरक पडला होता. माणसांची वर्दळ वाढली होती. कसब्यात व्यापार, उद्योग जोमात चालू झाला होता. आऊसाहेब आणि राजांनी पुण्याचा कायापालट केला होता. सर्वजण निर्भयपणे वावरताना दिसत होते. अशी स्थिती विशाळगडाच्या बाजूने नव्हती. तिथे तर बाईला बाहेर पाऊल टाकायलाही धोका होता. एखादी सुंदर तरुण स्त्री दिसली की तिच्यावर झडप घातलीच म्हणून समजा. काही वेळात शिवा लाल महालासमोर येऊन दाखल झाला. पहाऱ्यावरील सैनिकानं विचारलं, कुणीकडे जायचं? राजांना भेटायला आलो. कोण तुम्ही? मी शिवा काशीद, कोल्हापूरहून आलोय. थांबा थोडा वेळ, असं म्हणून शिपाई आत गेला आणि लगेच बाहेर येऊन म्हणाला, जा, राजे बोलावतायत. तो त्या शिपायाबरोबर निघाला. शिपायानं शिवाला राजांच्या दालनात सोडून मुजरा करून निघून गेला. शिवाचा मुजरा स्वीकारून राजे म्हणाले, ये शिवा. राजांची स्मरणशक्ती किती तीव्र, जबरदस्त होती. मागच्या भेटीनंतर कितीतरी काळमध्ये गेला होता. मध्यंतरी अनेक घटना घडून गेल्या होत्या. एका जहागीरदाराचे शिवबा राजे झाले होते. जुन्या पुण्याची उलथापालथ होऊन नवीन पुणं उदयास आलं होतं. जहागिरीचं रूपांतर स्वराज्यात झालं होतं. गड किल्ले स्वराज्यात दाखल झाले होते. यवनी सत्ता आता राजांना शत्रू समजू लागली होती. इतक्या साऱ्या उलाढाली झाल्यावरही राजांना आपली चटकन ओळख पटली याचा शिवाला आश्चर्यमिश्रित आनंद झाला. त्याला जवळच्या आसनाकडे निर्देश करीत बसायला सांगितलं तरी तो संकोचून उभाच राहिला. म्हणाला, मी उभाच ठीक आहे. अरे नाही, ये, आमच्या शेजारी बैस. त्यांनी फारच आग्रह केल्यावर अवघडलेला शिवा जवळ जाऊन बसला.
राजे म्हणाले, शिवा, तुला वाटत असेल आपला स्वराज्य कार्यात अजून हातभार लागला नाही, पण असं नाही. प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षरित्या तुझा खारीचा वाटा निश्चित आहे. आपला खारीचा वाटा असेल वा नसेल, पण पण स्वराज्य कारभारात आपला सहभाग असावा असं शिवाला मनापासून वाटत होतं. तो म्हणाला, महाराज, माझा प्रत्यक्षात हातभार असावा म्हणून आलोय. राजांनी अचानक विचारले, शिवा, कोणतं काम करायला तुला आवडेल? महाराज, आपण जे काम द्याल ते काम मी इमाने इतबारे करेन. प्रसंगी प्राणार्पण करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. असे म्हणाले, शाबास शिवा, स्वराज्यासाठी असेच जिगरबाज माणसांची आम्हाला गरज आहे. त्यानंतर राजे आणि शिवा काशीचे बराच वेळ बोलणं चालू होतं. दारावरचा पहारेकरी त्या दोघांना पाहून ते दोघे जुळे भाऊच असल्याचा त्याला भास होत होता. राजांनी पहारेकऱ्याला आज्ञा दिली, शिवाची राहण्याची व्यवस्था करा. पहारेकरी आणि शिवाने मुजरा करून दोघेही निघून गेले. राजे पाठमोरे जाणाऱ्या शिवाकडे तो दिसेनासा होईपर्यंत टक लावून पाहत होते. राजांच्या पदरी एक एक माणूस लाख मोलाचा होता. त्यांच्यात शौर्य, वीरता, पराक्रम तर होतेच, पण धोरणीही होते. राजांनी लाल महाल, खोबरखेड्याच्या वाड्यात आणि आता नव्याने राजधानी बनलेल्या राजगडावर जातीपातीचा विचार न करता प्रत्येकाच्या कुवतीनुसार अधिकारपदावर अधिकारी नेमले होते. उच्च नीचतेचा भेदभाव, जाती धर्माचे बडेजाव कुठेही नव्हता. शिस्त राखण्यासाठी प्रत्येकाच्या पदावर त्याच्या पदानुसार प्रत्येकाचे अधिकार ठरलेले होते. राजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक समाविष्ट होते. राजगडावर येसाजी कंक, बालाजी पासलकर, तानाजी मालुसरे यांचेही वाडे होते. परंतु ज्याच्या जीवावर राजांचा अर्ध्याधिक मोहिमा यशस्वी झाल्या होत होत्या त्या राजांचे हेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना मात्र ना वाडा ना नीटचं घर होतं. इतकंच काय, त्यांच्याबद्दल कोणालाच काही माहिती पण नव्हती की ते एक हेर आहेत म्हणून. वरील महान व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वानं स्थान प्राप्त केलं होतं, पण शिवाला अद्याप कर्तृत्व करून दाखवण्याची संधी मिळाली नव्हती. राजेंनी जो कायापालट केला होता, जनतेला जे संरक्षण, उत्पन्न, स्थिरता मिळवून दिली होती, त्यामुळे ते रयतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्यांच्या पदरी असणारे अगदी खालच्या हुद्द्यापासून ते वरच्या हुद्द्यापर्यंतची प्रत्येक व्यक्तीची राजांच्यासाठी बलिदान देण्याची, प्राण देण्याची तयारी होती. राजांनी बळकट असलेल्या आदिलशाही आणि दिल्लीच्या मुघल सत्तेविरुद्ध उठाव केला होता. या सत्तेजवळ अफाट संख्येनं सैन्य आणि आधुनिक शस्त्रास्त्र, मोठमोठ्या तोफा, उंट, हत्ती, घोडे सगळं काही होतं. कसले अनुभवी सरदार होते. आणि राजांच्या जवळ काय होतं? 4-6 देशमुख, शेतात आणि उद्योगधंद्यात 12 बलुतेदारीत गुंतलेली 2-3 हजार मावळी पोरं, एखाद दुसरा अनुभवी सरदार, 400-500 घोडे, पारंपरिक हत्यारं, धनुष्यबाण. एवढ्या बळावर राजांनी आदिलशाहीलाच प्रथम धडक द्यायला सुरुवात केली. केवळ आत्मविश्वास आणि जीवाला जीव देणाऱ्या मावळी पोरांच्या भरोशावर, त्यांच्या विश्वासावर राजेंनी जहागिरीतलेच किल्ले, गड ताब्यात घेऊन बळकट केले होते आणि आदिलशाहीला भासवलं होतं की हे सारे जहागिरीचे रक्षणासाठी करीत आहोत. पण ही गोष्ट काही दिवसात उघड होणार होती आणि 2 हात करावे लागणार होते. म्हणून राजांनी तशी तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने त्यांनी पहिलं काम केलं ते हेर खाते निर्मितीचं. हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक असले तरी गडावरील क्वचितच अगदीच अंतस्थ लोकांना ते माहीत होते. त्यांचं नाव इतकं गुप्त होतं की ते गडावर आले तरी असाच कोणीतरी राजांना भेटायला आला असेल अशी समजूत व्हायची. राजांनी यात फार मोठी कल्पनाशक्तीचा वापर केला होता. ज्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत अशीच माणसं यात खुबीनं घेतली होती. जसे गोंधळी, वाघामुरळी, लावणी नृत्य करणाऱ्या कोल्हाटणी, पिंगळा, न्हावी अशी माणसं बिनदिक्कत शत्रुगोटात जाऊ शकत होती.
शत्रुपक्षातही अनेक मराठी माणसं असायची. ते देव धर्म रीत भात पाळीत असत. त्यांच्या गोटात ही माणसं सहज जाऊ शकत होती आणि आपल्या जवळच्या विविध कलागुणानुसार करमणूक करता करता मराठी सैनिकांच्या बरोबर यमन सरदारांकडूनही भेद काढून घेत असत. शिवा काशीदसारखी व्यवसायी माणसं शत्रुगोटात घुसून दाढी हजामत करता करता गप्पा मारत त्यांच्याकडून खुबीनं माहिती काढून घेत असत आणि इतक्या बेमालूमपणे सांकेतिक भाषेत आधी शत्रुगटात असलेल्या बाकीच्या कलाकार लोकांना कळवत असत आणि राजांनी शिवा काशीदला या बातम्या काढायचं जोखमीचं काम आता सोपवलं होतं आणि सूचना दिली होती की त्यांच्या अनुपस्थितीत गोमाजी काका, बाजी काका आणि आऊसाहेबांना भेटून त्यांना माहिती सांगायची. हे गोमाजी काका म्हणजे गोपाजी पानसांबळ, आईसाहेबांच्या वडील लघुजी जाधवांचे विश्वासू सेवक होते. लग्न झाल्यावर जिजाबाईंच्या सोबत पाठवले होते. शिवागडावर आल्यापासून तलवारबाजी, दांडपट्टा, खंडा या युद्धकला आत्मसात केल्या त्यांनी. आता तो लढाईत उतरण्या इतका सक्षम झाला होता. राजांनी गड किल्ले घेण्याचा आणि त्याच्या भोवतालचा प्रदेशावर अंमल बसवण्याचा सपाटा जोरदारपणे चालू केला होता. आता आदिलशहाची भीती मनातून काढून टाकली होती. आता ते एकच ध्येय होतं, जेवढा करता येईल तेवढा स्वराज्याचा विस्तार करायचा, प्रजेच्या अडचणी सोडवायच्या, अभय द्यायचं आणि स्वराज्याला बळकटी आणायची. या खबरांपासून शहा अनभिन्न नसेलच, पण त्याच्या शाहीतही खूप गोंधळ माजला होता. त्यामुळे त्याचं राजांच्याकडे थोडं दुर्लक्षच झालं होतं. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा आभार मानून उद्या भेटण्याचं आश्वासन देते तुम्हाला. नमस्कार.